नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स या काळाची माहिती घ्यायची। याआधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या तीनही काळांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स या काळाचा व्हिडिओ बघा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। Okay, let's go. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ या काळाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची। बघा मग आता हा काळ केव्हा वापरला जातो, तर हा काळ त्या क्रियेसाठी वापरला जातो जी आत्ता चालू आहे, म्हणजे सध्या घडते। आता मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे आता मी बोलतो आहे, मी बोलत आहे, म्हणजे सध्या जी घटना चालू आहे त्या घटनेसाठी किंवा त्या क्रियेसाठी हा काळ वापरला जातो। अधिक माहिती घेऊ आपण। मराठी वाक्याची ओळख बघा कशी असते। मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी, जे मराठी वाक्याचं क्रियापद असतं त्याच्या शेवटी काय येतं, त आहे, त आहेस असे शब्द येतात। जसे येत आहे, मी येत आहे म्हणजे येण्याची क्रिया काय आहे, चालू आहे। तो येत आहे म्हणजे त्याची येण्याची क्रिया काय आहे, चालू आहे किंवा सध्या ती क्रिया घडते आहे। जात आहेस, तू जात आहेस म्हणजे आता लगेच निघाला आहे, जाण्याची क्रिया तुझी सुरू झालेली आहे। पळत आहेत, मुलं मैदानावर पळत आहेत, मुलं मैदानावरती पळण्याची क्रिया त्यांची चालू आहे। करत आहे, मी अभ्यास करत आहे, अभ्यास करण्याची क्रिया माझी चालू आहे, म्हणजे जी सध्या घटना घडते आहे तिला चालू वर्तमान काळ असं म्हणतात। किंवा शिकत आहे, मी इंग्लिश शिकत आहे, मी इंग्रजी शिकत आहे, आय एम लर्निंग इंग्लिश या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहेत, शिकणार आहोत आपण। बघा मग मराठी वाक्याची ओळख काय आहे, तर मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी त आहे, त आहेस किंवा मराठी वाक्य जे असतं मी येत आहे, तो जात आहे, ती पळत आहे, आम्ही अभ्यास करत आहोत, ते शिकत आहेत, अशा प्रकारचे वाक्य मराठीमध्ये येतात आणि त्या वाक्यांचं रूपांतर तुम्हाला कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्समध्ये करायचं असतं। आता बघा या काळाची, आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी थोडासा तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे। आता बघा सब्जेक्ट जर आय असेल तर त्याच्यावर सोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे ते ॲम घ्यावं लागणार आहे, आय ॲम। बघा सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची जोडी, यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे। सब्जेक्ट जर आय असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, ॲम, आय ॲम। समजा सब्जेक्ट जर ही असेल, शी असेल, इट असेल, अजय म्हणजे कुठल्याही मुलाचं नाव असेल, काजल म्हणजे कुठल्याही मुलीचं नाव असेल, मोबाईल कुठल्याही वस्तूचं नाव असेल तर त्यापुढे आपल्याला काय घ्यायचं आहे, इज। ही इज, शी इज, इट इज, अजय इज, काजल इज, मोबाईल इज या पद्धतीने। त्यानंतर सब्जेक्ट जर वी असेल किंवा यू असेल किंवा दे असेल, म्हणजेच सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, या ठिकाणी सिंग्युलर म्हणजे सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर आपल्याला आय सोबत काय घ्यायचा, ॲम घ्यायचा। सब्जेक्ट जर यांच्यापैकी असेल तर काय घ्यायचा, इज घ्यायचा। आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल म्हणजे अनेकवचनी असेल तर आपल्याला त्यासोबत काय घ्यावं लागेल, आर। ही गोष्ट लक्षात घेऊन घ्या, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो। हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, जे वाक्यातलं मेन वर्ब असतं त्या मेन वर्बला हे हेल्पिंग वर्ब मदत करत असतं। आलं का लक्षात। बघा मग वी आर, यू आर, दे आर, हे स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आय एम, त्यानंतर ही, शी इज, वी आर, यू आर, दे आर। ठीक आहे। आता बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधलं पॉझिटिव्ह सेंटेन्सची जी रचना आहे ती आपल्याला बघायची आहे। सब्जेक्ट आपल्याला माहीत झालेले आहेत, त्यानंतर सब्जेक्टनुसार ॲम येईल, सब्जेक्टनुसार इज येईल, सब्जेक्टनुसार आर येईल। जर सब्जेक्ट आय असेल तर आय ॲम होईल, जर सब्जेक्ट ही असेल तर ही इज होईल, जर सब्जेक्ट वी असेल तर वी आर होईल। त्यानंतर क्रियापद आणि क्रियापदाला आय एन जी लागेल।
जसं गोचं गोईंग होईल, प्लेचं प्लेईंग होईल, सिंगचं सिंगिंग होईल, रीडचं रीडिंग होईल, राईटचं रायटिंग होईल. ओके. आणि मग शेवटी काय येईल? ऑब्जेक्ट. हे लक्षात घ्या. बघा मग या ठिकाणी तो काम करत आहे, काम करण्याची क्रिया त्याची चालू आहे, म्हणजे तो आत्ता काम करतोय. बरोबर आहे, तो काम करत आहे. बघा मग या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय आहे? ही, तो. काम करण्याला क्रियापद काय आहे? वर्क. हे आपल्याला माहिती आहे. तो काम करत आहे. मग ही सोबत कुठला हेल्पिंग वर्ब येईल? इज. ही इज. त्याच्यानंतर वर्ब आणि त्याच्यानंतर आय एन जी. वर्बला आय एन जी. वर्कचं काय होईल? वर्किंग. ही इज वर्किंग. ही इज वर्किंग इन द फील्ड्स. तो शेतामध्ये काम करतोय. ही इज वर्किंग इन द ऑफिस. तो ऑफिसमध्ये काम करतोय. ऑब्जेक्ट तुम्हाला कुठलाही लावता येईल. ऑब्जेक्ट तुम्हाला कुठलाही लावता येईल. फक्त तुम्हाला एवढं स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे. एवढं जर स्ट्रक्चर तुम्हाला समजलं तर तुम्ही अनेक प्रकारचे वाक्य बनवू शकतात. लक्षात घ्या. पुढचं आहे विराट कोहली खेळत आहे. सब्जेक्ट आहे विराट कोहली. आपण बघितलंय कुठल्याही मुलाचं नाव असलं तर हेल्पिंग वर्ब काय येतो? विराट कोहली. इज. बरोबर आहे. हेल्पिंग वर्ब का म्हणतात? तर खरी क्रिया इथे चालू असते. क्रिया दाखवण्याचं काम हे मेन वर्क करते. वर्क, काम करणे. इज फक्त त्याला काय करतोय? सपोर्ट करतोय, हेल्प करतोय. म्हणून त्याला सपोर्टिंग वर्ब पण म्हणतात आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि हे झालं तुमचं मेन वर्ब. विराट कोहली खेळत आहे. विराट कोहली इज प्लेइंग. खेळण्याला क्रियापद तुम्हाला माहीत पाहिजे. विराट कोहली इज प्लेइंग. विराट कोहली खेळत आहे. जेव्हा आपण कॉमेंट्री बघतो की नाही, विराट कोहली इज प्लेइंग असं. विराट कोहली इज कमिंग फॉर बॅटिंग. विराट कोहली येत आहे कशासाठी? बॅटिंग करण्यासाठी. या पद्धतीने. मी माझ्या मित्रांशी बोलत आहे. बोलण्याची क्रिया चालू आहे. मी. आय नंतर बघा काय येतो? ॲम. आय ॲम. बोलण्याला क्रियापद आहे टॉकिंग किंवा स्पीकिंग. टॉकिंग घेऊ आपण. आय एम टॉकिंग कोणाशी? विथ माय फ्रेंड्स. या पद्धतीने. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. हे झालं तुमचं क्रियापदाला आय एन जी. हे झालं तुमचं हेल्पिंग वर्ब ज्याला आपण एच यू म्हणतो. हे झालं तुमचं सब्जेक्ट. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवता येतात. फक्त आपल्या मनामध्ये भीती असते इंग्रजी खूप अवघड आहे. पण इंग्रजी अवघड नाही. तुम्ही जर या पद्धतीने इंग्रजी समजून घेतली तर तुम्हाला इंग्रजी अत्यंत चांगल्या पद्धतीने कळेल. तुम्हाला इंग्रजी बोलता सुद्धा येईल. आणि ते जे काही तुम्ही वाक्य वाचतायत, इंग्रजी तुम्ही वाचतायत पण त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला कळत नाही. का कळत नाही? तर आपल्याला टेन्स माहीत नसतात. जेव्हा केव्हा तुम्ही हे टेन्स पूर्णपणे 2-3 वेळेस 4-5 वेळेस बघणार त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही वाक्याचा अर्थ समजेलच. हे लक्षात घ्या. पुढे आहे मी झाडांना पाणी देत आहे. आता बघा या ठिकाणी मी झाडांना पाणी देत आहे. आता तुम्ही असं वाक्य बनवणार, आय एम गिव्हिंग वॉटर टू द प्लांट्स. आय एम गिव्हिंग वॉटर टू द प्लांट्स. पण या ठिकाणी गिव्हिंग वॉटर हे क्रियापद नाही आहे. तर बघा टू वॉटर हेच मुळात क्रियापद आहे. जेव्हा आपण झाडांना पाणी देतो त्यावेळेस तुम्हाला आय एम वॉटरिंग टू द प्लांट्स असं बोलावं लागेल. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पाणी देतो आय एम गिव्हिंग वॉटर टू समवन काय असेल तो. ओके. बघा मग राम इज. हेल्पिंग वर्ब काय येईल आपला? इज. राम इज वॉटरिंग. वॉटरचं काय होईल? वॉटरिंग टू द प्लांट्स. बघा अत्यंत सोपे वाक्य आहे या ठिकाणी. आम्ही गाणे म्हणत आहोत. सब्जेक्ट आहे वी. तर काय येईल? आर. वी आर. सिंगचं काय होईल? सिंगिंग. वी आर सिंगिंग सॉंग्स म्हणा किंवा गाणे म्हणण्यालाच क्रियापद आहे सिंग. ठीक आहे. वी आर सिंगिंग सॉंग्स म्हणू आपण. वी आर सिंगिंग सॉंग्स. बघा स्ट्रक्चर याप्रमाणेच करायचं आहे. मी या स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त काहीही ॲड करत नाही आहे. या स्ट्रक्चरला अनुसरूनच वाक्य बनवत आहे. अशा पद्धतीनेच वाक्य बनवायचे आहेत. राधा स्वयंपाक करत आहे म्हणजे राधाची स्वयंपाक करण्याची क्रिया ही तिच्या किचनमध्ये चालू आहे. ती आता स्वयंपाक करते. मग काय येईल? राधा इज. कुठल्याही मुलीचं नाव असेल तर इज घेतो आपण. सिंग्युलर आहे. राधा इज कुकिंग. राधा इज कुकिंग. बघा राधा इज कुकिंग. पक्षी आकाशात उडत आहेत. अनेक वचनी आहे.
बर्ड्स आर इल, बर्ड्स आर, बर्ड राहिला असं, एक पक्षी राहिला असं तर बर्ड इज झालं असतं. इथं आहेत अनेक पक्षी, त्याच्यामुळे बर्ड्स आर फ्लाइंग, फ्लायचं फ्लाइंग होईल. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. पक्षी आकाशामध्ये उडत आहेत, त्यांची उडण्याची क्रिया चालू आहे, समजून घ्या. कुत्रे भुंकत आहेत, कुत्रे अनेक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डॉग्स घ्यावा लागेल. डॉग्स आर इल, डॉग्स आर बार्किंग. टू बार्क म्हणजे भुंकणे, टू बार्क म्हणजे काय, भुंकणे. मग काय येईल, डॉग्स आर बार्किंग आउटसाइड, कुत्रे बाहेर भुंकत आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं पॉझिटिव्ह सेंटेन्सची जी रचना आहे किंवा जे वाक्य आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. जरी तुम्हाला हा टॉपिक समजला नसेल तर परत एकदा बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल. कारण की काही वेळेस आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण बघतो त्यावेळेस ते समजत नाही, पण जेव्हा ते 1-2 वेळेस आपण रिपीट करतो तर ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने कळते. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघू आपण, प्रॅक्टिस करायची. आता बघा या ठिकाणी काही वाक्य आहेत, मी व्हर्ब तिथे ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्हाला फक्त वाक्यरचना बनवायची आहे. माझ्या आधी तुम्ही करून बघा, तुम्हाला जे जमतं आहे किंवा तुमचे वाक्य बरोबर येतात की ते बघा. आता बघा, ही इज वॉचचं काय होईल, वॉचिंग. ही इज वॉचिंग मूवी विथ मी, तो माझ्यासोबत चित्रपट पाहत आहे, पाहण्याची क्रिया चालू आहे. शी इज येतो, शी इज गोचं काय होईल, गोईंग. शी इज गोईंग टू स्कूल विथ हर फादर, ती तिच्या वडिलांसोबत शाळेत जात आहे, तिची जाण्याची क्रिया सुरू आहे. माय ब्रदर इज हेल्पिंग द पुअर, माझा भाऊ गरीब लोकांना मदत करत आहे, मदत करण्याची क्रिया सुरू आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस क्रिया सुरू असते, काळ सुरू असतो, तेव्हा वर्तमानामध्ये तेव्हा आपल्याला हा टेन्स वापरायचा असतो. आय नंतर ॲम येतो, हेल्पिंग वर्ब. इटचं इटिंग होईल. आय एम इटिंग द केक, मी केक खात आहे, खाण्याची क्रिया चालू आहे आत्ता. शीतल इज होईल वॉशिंग, शीतल इज वॉशिंग द क्लॉथ्स, शीतल कपडे धुत आहेत, कपडे धुण्याची क्रिया तिची चालू आहे. वी आर, बघा वाक्य सब्जेक्ट बोलताना त्याच्यानंतर तुमचा हेल्पिंग वर्ब जो आहे ॲम इज आर ते यायलाच पाहिजे. वी आर, यू आर, दे आर, ही, शी इज, इट इज, आय एम, हे तोंडपाठच व्हायला पाहिजे. माय सिस्टर इज वर्किंग, माझी बहीण काम करत आहे. यू आर, बघा यू आर क्रियापदाला ING. यू आर स्पीकिंग इंग्लिश, हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, मी इथं ते ING मध्ये करतोय. यू आर स्पीकिंग इंग्लिश, तू इंग्लिश बोलत आहे. यू आर लर्निंग, तुम्ही शिकत आहात. यू आर वॉचिंग माय व्हिडिओज, तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. लक्षात घ्या. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. या पद्धतीने यू आर लुकिंग ॲट मी, तुम्ही माझ्याकडे बघत आहात, तुमची बघण्याची क्रिया आत्ता सुरू आहे. या पद्धतीने दे आर लिसनिंग, दे आर लिसनिंग टू म्युझिक, ते संगीत ऐकत आहेत. आर्यन इज, आर्यन इज प्लेइंग फुटबॉल, आर्यन फुटबॉल खेळत आहे मैदानावर, त्याची आता खेळण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य बनवता यायला पाहिजे. जी क्रिया आता सुरू आहे त्यासाठी हा काळ वापरला जातो. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघू आपण. यामध्ये काही वाक्य आहेत, ते वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करायचे आहेत. मराठीमधले वाक्य बघा. मग पाऊस पडत आहे झालं आपला, इट इज रेनिंग, पाऊस पडत आहे. टू रेन म्हणजे पाऊस पडणे, त्याला आपण इट सब्जेक्ट दिलेला आहे. इट इज रेनिंग. सीमा मला मदत करत आहे, कसं येईल वाक्य तुम्हीच बनवा. सीमा इज हेल्पिंग मी, बघा या पद्धतीने. सीमा इज हेल्पिंग मी, मी तुला फोन करत आहे, काय येईल. आय एम कॉलिंग यू. बघा अजय बेंचवर बसत आहे, अजय इज सिटिंग ऑन द बेंच किंवा इन द बेंच, ऑन द बेंच.
ते माझा वाढदिवस साजरा करत आहेत. कसं येईल मग? दे आर. माझ्यासोबत तुम्ही पण वाक्य बनवत जा, म्हणजे तुम्हाला पण कळतं की आपलं नेमकं कुठं चुकतंय असं. दे आर सेलिब्रेटिंग माय बर्थडे. दे आर सेलिब्रेटिंग माय बर्थडे. आर्यन नवीन गाडी विकत घेत आहे. मग आर्यन इज बाईंग. बायचं काय झालं? बाईंग. आर्यन इज बाईंग अ न्यू कार. बघा, या पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला, क्रियापदाला ING लावला आणि शेवटी ऑब्जेक्ट. सोपं आहे. सब्जेक्ट झाला तुमचा, हा तुमचा हेल्पिंग वर्ब, क्रियापदाला ING आणि ऑब्जेक्ट. हीच तर रचना आपण शिकतोय. एवढं सोपं आहे, अवघड नाही आहे. आम्ही मैदानावर पळत आहोत. तुम्हाला शिक्षकांचा फोन आला, तुम्ही काय करतायत? सर, आम्ही मैदानावर पळत आहोत, म्हणजे पळण्याची क्रिया चालू आहे. वी आर रनिंग ऑन द ग्राउंड. आम्ही पळत आहोत कुठं? ऑन द ग्राउंड. तू पाणी पित आहे. कसं येईल मग? यू आर ड्रिंकिंग वॉटर. अशी वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजेत. म्हणजे आपण मराठी वाक्य वाचताना आपल्याला लगेच कळायला पाहिजे की अरे हे सिम्पल प्रेझेंट कंटिन्यूअसचं वाक्य आहे आणि ते वाक्य आपल्याला लगेच बनवता यायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब माहीत असलं पाहिजे. आय एम, ही इज, शी इज, त्या पद्धतीने वी आर, यू आर, दे आर. आर कुठं लागतो? इज कुठं लागतो? आय एम कुठं लागतो? हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने वाक्य बनवा. हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल किंवा अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही घ्या आणि स्वतः बनवा. पुढचा बघा टॉपिक बघू आपण. आता याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स सोपा आहे. एखादी गोष्ट तुम्ही करत नाही आहात. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया तुम्ही नाही करत आहात. तुम्ही चित्रपट बघत नाही आहेत. तुम्हाला समजा तुम्ही अभ्यास करत असतात आणि तुम्हाला आई बोलते, काय रे तू काय करतोयस किंवा तू काय करत आहेस. ती आई आपल्याला अशी काय करतोय असे म्हणते, काय करत आहेस असं बोलत नाही, पण त्याचा सेन्स तोच असतो. आर्यन, तू काय करत आहेस? TV बघतोयस का? लगेच आर्यन म्हणतो की नाही, मी TV बघत नाही आहे, मी अभ्यास करत आहे. म्हणजे त्याची क्रिया जी चालू आहे ती ते सांगतोय या पद्धतीने. बघा मग, सब्जेक्ट नंतर एम, इज, आर. कुठल्या सब्जेक्ट नंतर एम येतो, कुठल्या सब्जेक्ट नंतर इज येतो, कुठल्या सब्जेक्ट नंतर आर येतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर फक्त काय करायचा? नॉट लावायचा आणि क्रियापदाला ING जे असेल तेच राहू द्यायचं आणि शेवटी ऑब्जेक्ट. ओके, त्याप्रमाणे वाक्यरचना बघू. भारत क्रिकेट खेळत नाहीये. म्हणजे आता भारत क्रिकेट खेळत नाहीये. सब्जेक्ट आहे इंडिया इज, सिंग्युलर नाऊन आहे. इंडिया इज नॉट प्लेइंग क्रिकेट. झालं वाक्य काय? भारत क्रिकेट खेळत नाहीये. भारत क्रिकेट खेळत नाहीये. शिक्षक इंग्रजी शिकवत नाहीये किंवा नाही आहे असं मराठी, म्हणजे आपण ज्याला शुद्ध मराठी म्हणतो त्यामध्ये असं म्हणतात, शिक्षक इंग्रजी शिकवत नाहीये. आपण नाहीये म्हणतो फक्त. काय म्हणतो आपण? आपलं मराठी असं असतं, पण प्रॉपर मराठी कसं आहे? असं आहे. म्हणून तुम्हाला हे वाक्य समजायला पाहिजे. शिक्षक, टीचर, हेल्पिंग वर्ब इज नॉट टीचिंग. टीचर इज नॉट टीचिंग इंग्लिश. ऑब्जेक्ट आलं. ते शाळेत जात नाहीत. तेला काय येईल? दे, हेल्पिंग वर्ब आर. दे आर नॉट गोईंग. जाण्याला क्रियापद आहे, गो तर गोईंग झालं. टू स्कूल. दे आर नॉट गोईंग टू स्कूल. या पद्धतीने. आम्ही काम करत नाहीत म्हणजेच काय? वी आर नॉट वर्किंग. तुम्ही या स्ट्रक्चरला फॉलो करायचं आहे. या पद्धतीनेच वाक्य बनतील, याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. माझा भाऊ गाणे गात नाहीये. मग कसं येईल? माय ब्रदर, माझा भाऊ सिंग्युलर आहे म्हणून इज. माय ब्रदर इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. या पद्धतीने. मी तुला बोलवत नाहीये. तू का आलास? मी तुला बोलवत नाहीये. मग कसं येईल? आय एम नॉट कॉलिंग यू. आय एम नॉट कॉलिंग यू. व्हाय डिड यू कम हिअर? तू इथे का आलास?
वाय डिड यू कम हिअर, सिम्पल पास्टमध्ये आपण शिकलेलो आहे व्हर्बल WH क्वेश्चन, वाय डिड यू कम हिअर, का तू इकडे आलास, या पद्धतीने. आय एम नॉट कॉलिंग यू, तू मला प्रश्न विचारत नाही आहे, इथं डबल झालं आहे, तू मला प्रश्न विचारत नाही आहे. यू आर नॉट क्वेश्चनिंग टू मी, टू क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे, पण वर्ब आहे. टू क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे, टू आन्सर म्हणजे उत्तर देणे. पण इथं बघू, यू आर नॉट आस्किंग, टू आस्क म्हणजे विचारणे, यू आर नॉट आस्किंग अ क्वेश्चन टू मी. थोडं फास्ट लिहितोय, अक्षर थोडं खराब येतंय, पण समजून घ्या. आर्यन गाडी वेगाने चालवत नाहीये, मग कसं येईल, आर्यन इज नॉट ड्रायव्हिंग अ कार फास्ट, या पद्धतीने. आर्यन इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला वापरायचं आहे. ॲम इज आर तुम्हाला प्रॉपरली घ्यायचं आहे, त्यानंतर त्याच्यानंतर नॉट वापरायचाच आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय जे ते तुम्हाला लावायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला या काळातली निगेटिव्ह सेंटेन्स जे असतील ते तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे, हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण की बरेचसे विद्यार्थी जे व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, किंवा जे माझं चॅनल आहे इंग्लिश विथ अविनाश पाटील, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे मित्र असतील, शाळेचे मित्र असतील, गावातले मित्र असतील, किंवा ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे, किंवा ज्यांना इंग्रजी वाचता येतं पण त्या वाक्याचा अर्थ त्यांना कळत नाही, त्यांना ही जी माझ्या व्हिडिओची लिंक आहे ती शेअर करा. म्हणजे तुम्हाला जो फायदा होतोय तो तुमच्या मित्रांना पण होऊ दे. ठीक आहे, पुढे बघू. आता याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. बघा, व्हर्बल क्वेश्चन सोपं एकदम, आपल्याला फक्त व्हर्ब माहीत असलं पाहिजे. आता व्हर्बल क्वेश्चन कसा, मी काम करत आहे का, तू जेवण करत आहे का, त्याचं उत्तर काय येतं, येस किंवा नो मध्ये. तो म्हणेल हो किंवा नाही. तू लिहित आहेस का, येस ऑर नो, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात किंवा येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. लक्षात घ्या. बघा मग त्याचं काय, सुरुवातीला ॲम इज आर येतो, त्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यानंतर क्रियापदाचं ING रूप येतं, आणि मग शेवटी ऑब्जेक्ट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क, हे या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी बघू, तू इंग्रजी शिकत आहे, यू आर लर्निंग इंग्लिश, यू आर लर्निंग इंग्लिश. तेच आपल्याला व्हर्बल क्वेश्चन कसं करायचं आहे, तू इंग्रजी शिकत आहे का. बघू मग, बघा इकडं साधं वाक्य करून दाखवतो, यू आर लर्निंग इंग्लिश, तू इंग्रजी शिकत आहे. पण याचं आपल्याला काय करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चन. फक्त तुम्हाला आर या यूच्या आधी घ्यावा लागेल, आणि हा यू इथं लिहायला लागेल. फक्त आर आणि यूच्या आतला बदल करायचे, म्हणजे तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन सुद्धा जमेल. बघा मग, तू इंग्रजी शिकत आहे का, यू नंतर आर येतो, म्हणून आपल्याला आर घ्यावा लागेल आधी. आर यू काय असेल, आर यू लर्निंग इंग्लिश, शेवटी क्वेश्चन मार्क. झालं तुमचा व्हर्बल क्वेश्चन. आर यू लर्निंग इंग्लिश, आर यू कमिंग विथ मी, तू माझ्यासोबत येते का. आर यू रायटिंग इन इंग्लिश, तू इंग्लिशमध्ये लिहित आहेस का. आर यू टॉकिंग विथ मी, तू माझ्याशी बोलतोय का. आर यू वॉचिंग माय व्हिडिओज, येस ऑर नो, यस. बघा मग, तो तुला फोन करत आहे का, तो नंतर म्हणजे ही इज ही, हे तुम्हाला जमायला पाहिजे का. ही इज ही कॉलिंग यू, इज ही कॉलिंग यू, क्वेश्चन मार्क. तो तुला फोन करतोय का, फोन करत आहे का. ते शाळेत जात आहे का, जाण्याला क्रियापद आहे गो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. दे आर दे गोईंग टू स्कूल, आर दे गोईंग टू स्कूल, या पद्धतीने. ते शाळेत जात आहेत का. आम्ही पत्र लिहित आहोत का, वी आर वी रायटिंग अ लेटर, या पद्धतीने. आर वी रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित आहोत का. अजय जेवण करत आहे का, मग काय येईल, अजय इज अजय इटिंग, इटिंगला
जेवण करणे म्हणून घेऊ आपण, किंवा इज अजय टेकिंग फूड असं पण चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी इज अजय इटिंग, अजय जेवण करत आहे का, त्याच्याही म्हणेल यस किंवा नो. तू पुस्तक वाचत आहे का, यू आर यू विल, आर यू रीडिंग अ बुक, आर यू रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क, आर यू रीडिंग बुक, विच बुक आर यू रीडिंग, तू कुठलं पुस्तक वाचतोय, विच बुक आर यू रीडिंग, या पद्धतीने. किंवा तू चेतन भगतचं पुस्तक वाचत आहे का, आर यू रीडिंग चेतन भगत's बुक, या पद्धतीने सुद्धा येईल. मी तुम्हाला वाक्य अनेक प्रकारचे वाक्य बनवता येतील. मी इंग्लिशमध्ये बोलत आहे का, आय एम आय होईल, एम आय स्पीकिंग, एम आय स्पीकिंग इंग्लिश किंवा इन इंग्लिश, क्वेश्चन मार्क. मी लिहित आहे का, एम आय रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड, मी तुम्हाला पाहत आहे का, एम आय वॉचिंग टू यू, या पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. तुम्ही मला पाहत आहेत का, आर यू वॉचिंग टू मी, या पद्धतीने वाक्य बनवायला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही सराव करा या वाक्यांचा, तुम्ही काय करा, सराव करा. जर तुम्ही सराव केला नाही तर तुम्हाला येणार नाही. मी सराव केला आहे म्हणून मला येते, तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला येईल. फक्त जे स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. वेगवेगळे प्रकारचे व्हर्ब घ्यायचे आहेत आणि ते व्हर्बचा उपयोग तुम्हाला वाक्यात करायचा आहे. समजा गिव्ह असेल, मग आय एम गिव्हिंग यू अ बुक, मी तुला पुस्तक देत आहे, बरोबर की नाही. शिक्षक शिकवत आहेत, द टीचर इज टीचिंग, शिक्षक शिकवत आहेत का, इज टीचर टीचिंग, या पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवता यायला पाहिजे. शिक्षक शिकवत नाही आहेत, द टीचर इज नॉट टीचिंग, या पद्धतीने वाक्य. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू. हा जर मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर हा टॉपिक परत बघा, रिपीट करा, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. या ठिकाणी माझा नंबर पण दिला आहे, त्या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल. ठीक आहे. शेवटचा टॉपिक आहे WH वर्ड किंवा WH क्वेश्चन आपल्याला कसे बनवायचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. सोपं एकदम, फक्त व्यवस्थित बघा आणि समजून घ्या. कुठलीही गोष्ट जर आपण समजून घेतली तर ती आपल्याला नक्की समजते. पण आपली जर मनस्थिती नसेल समजून घेण्याची तर आपल्याला कितीही कोणी चांगल्या पद्धतीने शिकवलं, कितीही सोपं करून शिकवलं तर ते आपल्याला कळत नाही. बघा मग या ठिकाणी आता बघा ती इथे काय करत आहे. सुरुवातीला आपल्याला WH वर्ड घ्यायचा आहे, त्यानंतर एम इज आर घ्यायचा आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, VING घ्यायचा आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट असेल. बघा मग ती इथे काय करत आहे. आपल्याला सगळ्यात आधी कुठला वर्ड शोधायचा आहे, WH. व्हॉट, ती, शी इज, मग काय येईल इथं, इज. सब्जेक्ट काय आहे, शी इज काय केलं आपण पुढे घेतला. व्हॉट इज शी काय येईल, करणेला क्रियापद आहे डुईंग, डूचं काय केलं डुईंग. व्हॉट इज शी डुईंग हिअर, ती इथे काय करत आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर, आपण म्हणतो की नाही व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करतोयस, त्या पद्धतीने ते काय विचारत आहे. परत व्हॉट कायला, व्हॉट ते, दे आर, व्हॉट आर दे, तुम्हाला हे जमायला पाहिजे. दे आर, वी आर, यू आर, फक्त आर काय करायचा पुढे घ्यायचा. ही, शी इज, इट इज, जे असेल ते आपल्याला बघावं लागेल त्या पद्धतीने. व्हॉट आर दे आस्किंग, व्हॉट आर दे आस्किंग, शेवटी क्वेश्चन मार्क. तू कोणते पुस्तक वाचत आहेस. बघा मग कोणते पुस्तक, विच बुक, विच बुक काय येईल मग, आर यू रीडिंग, क्वेश्चन मार्क. विच बुक आर यू रीडिंग. अजय काय पित आहे, परत आला व्हॉट. व्हॉट इज, अजय इज अजय. व्हॉट इज अजय ड्रिंकिंग, या पद्धतीने वाक्य बनवायला पाहिजे. सोपं आहे. आम्ही कोणता चित्रपट पाहत आहोत. विच मूवी, कोणता चित्रपट घ्यायचा, विच मूवी
या ठिकाणी विच मूवी, आम्ही, वी आर, आर वी वॉचिंग, विच मूवी आर वी वॉचिंग. तू कुठे जात आहेस, वेअर घ्यायचं इथे, वेअर. तू, यू आर यू, व्हेअर आर यू गोईंग, व्हेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. मी कोणाशी गप्पा मारत आहे, कसं येईल मग, विथ होम, कोणाशी, एम आय टॉकिंग, विथ होम एम आय टॉकिंग, मी कोणाशी गप्पा मारत आहे. कोण रडत आहे, कोणला काय येईल, हू आर क्राईंग, कोण रडत आहे, रडण्याची क्रिया त्याला ऐकू आलं असेल. कोण रडतंय, सॉरी, हू इज क्राईंग, हू आर येणार, सॉरी, हू इज क्राईंग, कोण रडतंय, हू इज क्राईंग. कोण बोलत आहे, हू इज स्पीकिंग, आपण म्हणतो ना फोनवर, हू इज स्पीकिंग, कोण बोलत आहे, तो समोरचा म्हणतो की आय एम स्पीकिंग. या पद्धतीने बघा, मग या पद्धतीने आपण WH क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी बघितलेले आहेत. याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला हे समजलं नसेल, फक्त शीचा नंतर जो इज येतो तो आपण पुढे घेतला आहे, डे नंतरचा जो आर येतो तो आपण इथे घेतला आहे, यू आर नंतर आर येतो तो इथे घेतला आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण काय घेतलं आहे, सब्जेक्टच्या आधी घेतलं आहे. बघा, हेल्पिंग वर्ब काय घेतलं आहे, सब्जेक्टच्या आधी. समजून घ्या, समजायला वेळ लागेल, नवीन गोष्ट आपल्याला समजायला वेळ घेतेच, पण आपण जर समजून घेण्याची तयारी ठेवली तर ती गोष्ट आपल्याला कळतेच, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक्सरसाइजला काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य तुम्ही सोडवा. तुम्हाला किती वाक्य जमतात, कारण की यामध्ये मी मिक्स दिलेत वाक्य. मी क्रिकेट खेळत आहे, ती शाळेत जात आहे का, तो सफरचंद खात नाही. म्हणजे जेवढे प्रकार आपण या ठिकाणी शिकलो, मग त्या ठिकाणी पॉझिटिव्ह स्ट्रक्चर असेल, निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल, व्हर्बल क्वेश्चन असेल, WH क्वेश्चन असेल, हे आपण पाहिलेले, आपण शिकलेलो आहोत. मग तुम्हाला या व्हिडिओमधनं काय शिकायला मिळालं ते तुम्हाला इथं कळेल. आणि जर तुम्हाला इथला काही एखादा टॉपिक कळाला नसेल तर टॉपिक परत बघा, म्हणजे तो तुमचा टॉपिक पक्का होतो. तुम्हाला कुठेही भविष्यात अडचण येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीने माझं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा, कारण की 12 जे टेन्स आहेत आपले ते झाल्यानंतर मी ग्रामर शिकवणार आहे. ते ग्रामर पण मग त्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस असेल, त्यानंतर तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, किंवा डिग्री असेल, किंवा एबल टू असेल, कुड असेल, कॅन असेल, मॉडल ऑक्झिलरीज असेल, ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचे जे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांनासुद्धा हे चॅनलची लिंक शेअर करा, त्यांनासुद्धा बघू द्या, त्यांच्यासुद्धा ज्ञानात भर पडू द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आता भेटू. तोपर्यंत